SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. राहुरीमध्ये सर्व पक्षीयांच्या वतीनं स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली. बारामती या ठिकाणी झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांचं दुःखद निधन झालं. तर या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जातीये. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी स्टेशन रोड येथील व्यंकटेश लॉन्स येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं गेलं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा, नेतृत्वाचा आणि जनसेवेचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पवार यांच्या श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आज या ठिकाणी राहुरी तालुक्यातल्या सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपण या ठिकाणी आज उपस्थित झालेलो आहोत. एक शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेलं नेतृत्व, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा या महाराष्ट्रात जपणारं आणि तितक्याच ताकदीनं या महाराष्ट्राचा विकास करणारं नेतृत्व असा उल्लेख आपल्याला दादांचा या निमित्ताने खरं करावा लागेल. दादांची जी काही राजकीय कारकीर्द होती, अगदी 1980च्या दशकापासून एका साखर कारखान्याच्या संचालक पदापासून सुरू झालेली कारकीर्द या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत काम करण्याचा त्यांचा अनुभव, एक तळागाळातून पुढे आलेलं नेतृत्व, तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण असलेले सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या देखील अडचणींची, प्रश्नाची जाण असलेले ते नेतृत्व या राज्याला खरं लाभलं होतं. नेते असे नेतृत्व एका असं 1-2 दिवसात, आठवड्याभरात, महिन्यात तयार होत नाही. 2-3 दशकाचा अनुभव प्राप्त होऊन हे नेतृत्व या राज्याला खरं लाभलं. आणि माझं तर खरं व्यक्तिगत मत आहे की सध्याच्या जे काही राज्यातले मोठे नेतृत्व आहे त्याच्यामध्ये विशेषतः आपल्या ग्रामीण भागाला न्याय देणारं नेतृत्व हे अजितदादांचं. शहरीकरणामुळे वाढलेले शहरातले मतदारसंघ असतील, याच्यामुळे निश्चितच कुठेतरी ग्रामीण भागाच्या नेतृत्वाचं हे जाणं, हे मला असं वाटतं की ग्रामीण महाराष्ट्र एका मोठ्या नेतृत्वाला तोडगा त्या ठिकाणी दिलेला आहे. की कधी न भरून निघणारं नुकसान हे महाराष्ट्राचं, आपल्या ग्रामीण महाराष्ट्राचं विशेषतः झाल्याची माझ्यासारख्या एका ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याची भावना त्या ठिकाणी आहे. अगदी माझा जेव्हा दादांचा संपर्क आला, विशेषतः आमदारकीच्या निवडणुकीमध्ये माझा विजय झाल्यानंतर किंवा त्याच्या थोडं आधीपासून जरा जास्त दादांची जवळीक त्या ठिकाणी माझी यायला लागली आणि जवळून असं व्यक्तिमत्व बघण्याचा अनुभव खरं मला त्या ठिकाणी आला. सातत्यानं त्यांच्या ज्या बैठका असायच्या, मगाशी उल्लेख केला, आमची एक बैठक सकाळी 6:45ची वेळ होती. कुठल्या तरी नगरविकास विभागाचे काहीतरी विषय असेल, 6:45 वाजता बैठक होती आणि ती 6:45ला चालू व्हायची. 5-10 मिनिटं जर संबंधित कोणी आलं तर लगेच पुढची बैठक चालू व्हायची. इतकं खरं वेळेचं त्यांना भान त्या ठिकाणी होतं. आणि सातत्यानं सकाळी 6 वाजल्यापासूनचा जो उल्लेख झाला आहे, मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभवलेला आहे की एकदम टापटीप, नीटनेटकेपणा, शिस्तबद्धपणा, वेळेचं बंधन पाळणारा हे गुण सातत्यानं त्यांच्यामध्ये होते. आणि लवकर लवकर कामाचा जो उरक त्यांचा होता की एखाद्या बैठकीमध्ये बऱ्याचदा एखाद्या म्हणजे उपमुख्य
उपमुख्यमंत्री या नात्यानं सातत्यानं ते वेगवेगळ्या विभागांच्या बैठका लावायचे. म्हणजे एखादा आमदार जर गेला किंवा माझं असं काम आहे, अशा विभागातला प्रश्न आहे, तर लगेच ती बैठक लावणे. आणि मी बाकीच्याही नेत्यांचं बघितलं की कागदावरती शेरीने घेतात बैठक लावा, पण ती बैठक लागायचीच नाही. याचं मलाही बाकीच्या नेत्यांचे अनुभव नाही की नाव काय कोणाचं घेत नाही. पण मात्र दादांनी बैठक लावा म्हटली एखाद्या आमदाराच्या प्रश्नाविषयी की ती बैठक लागायची. आणि माझ्याकडं जे काय 5-6 खाते होते राज्यमंत्री म्हणून, तर बऱ्याचदा आमच्या संबंधित खात्याची बैठक लागली की मला त्या बैठकीचं निमंत्रण यायचं. अक्षरशः आठवड्याला 2-3 बैठक किमान माझ्या खात्याच्या या दादांकडे असायच्या आणि मला त्या बैठकीला उपस्थित राहावं लागायचं. मी इतकं जवळून त्या ठिकाणी दादांचा अभ्यास बघितला. जरी उपमुख्यमंत्री असेल, कुठल्याही खात्याचा विषय असेल, त्या खात्याचे मंत्री, राज्यमंत्री, IAS अधिकारी, ज्या आमदारांनी विषय मांडला असेल तो आमदार, IAS अधिकारी देखील मोठे अनुभवी जरी असले तरी देखील त्या प्रश्नाची उकल कशी करावी, एखादा प्रश्न खरंच सोडण्यासारखा आहे नाही आहे याचं त्यांना पटकन त्या ठिकाणी लक्ष द्यायचं. एखादा विषय जर न होण्यासारखा असेल तरी देखील तो व्यवस्थितपणे त्या ठिकाणी हाताळला जायचा. आणि व्यवस्थित त्या मिटिंगचा सोल्युशन होऊन काय तोडगा निघायचा नाही निघायच्या सूचना या आदरणीय दादांकडून होताना मी जवळून त्या ठिकाणी बघितलं. आणि तेव्हाच मला उमगलं की या एक मोठा दांडगा अनुभव आणि प्रश्नांची जाण असलेलं हे नेतृत्व आहे. कशा पद्धतीने खरं हे प्रश्न सोडवतात अत्यंत खरं जवळून त्या ठिकाणी बघण्याचा मला योग आला. या श्रद्धांजली सभेला माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, प्रेरणा परिवाराचे संस्थापक सुरेश वाबळे, राहुरीचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, शिवसेना जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे, तालुका प्रमुख सचिन म्हसे, सेना शिंदेगड तालुका प्रमुख देवेंद्र लांबे, शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे, साहेबराव म्हसे, कांता तनपुरे, बाळासाहेब आढाव, दिलीप जठार, किरण कडू, विजय तमनर, दत्ता कवाणे, विराज धसाळ, सुरेश निमसे, रवींद्र आढाव, सुनील आडसुरे, ज्ञानेश्वर बाजकर, बाळासाहेब खोळे, प्रकाश भुजाडी, ज्ञानेश्वर बाजकर, शहाजी जाधव, निलेश जगधने, ज्ञानेश्वर जगधने, केतन पोपळघट, डॉक्टर उदावंत यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.